शरीरं सुरूपं यथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चेन लग्नं ततः किं कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं गृहं बान्धवा सर्वमेतद्विजातं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चेन लग्नं ततः किं षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादिगद्यं सुपद्यं करोति गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चेन लग्नं ततः किं विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यः गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चेन लग्नं ततः किं क्षमामण्डले भूपभूपालवृन्दे सदा सेवितं यस्य पादारविन्दं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चेन लग्नं ततः किं यशो मे गतं दीक्षुदाना प्रतापा जगद्वस्तु सर्वं करे यत्प्रसादात् गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चेन लग्नं ततः किं शरीरं सुरूपं यथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चेन लग्नं ततः किं कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं गृहं बान्धवाः सर्वमेतद्विजातं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चेन लग्नं ततः किं षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादिगद्यं सुपद्यं करोति ನಮ್ಮ ಸನಾತನ ಧರ್ಮ ಇವತ್ತು ಉಳಿದಿದೆ. ನಮ್ಮ ಸನಾತನ ಧರ್ಮ ಇವತ್ತು ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಪಸರಿಸ್ತಾ ಇದೆ ಅಂತಂದರೆ ಅದು ಒಂದು ಹೆಣ್ಣಿಂದನೇ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ.
ಒಂದು ರೈತಾಪಿ ವರ್ಗದವರಿಂದ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ, ನಮ್ಮ ಯೋಧರಿಂದ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ. ಹಂಗಿದ್ದಾಗ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಭಾರತ ಅಖಂಡ ಭಾರತವಾಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ, ನಮ್ಮ ಸನಾತನ ಧರ್ಮ ಉಳಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಅದು ಯಾರಿಂದ? ಅದು ಒಂದು ತಾಯ್ತನದಿಂದ, ಒಂದು ಮೂಲ ಪ್ರಕೃತಿಯಿಂದ, ಆ ಸ್ವರೂಪವಾಗಿ ಕಾಣುವಂಥ ಒಂದು ಹೆಣ್ಣಿನಿಂದ. ಅನರ್ಘ್ಯಾಣಿ ರತ್ನಾನಿ ಮುಕ್ತಾನಿ ಸಮ್ಯಕ್ ಸಮಾಲಿಂಗತ ಕಾಮಿನಿ ಯಾಮಿನೀಷು ಗುರೋರಂಗ್ರಿ ಪದ್ಮ